नमस्कार, मी ईश्वरी शरद पवार. SIP करायला चाललात? थांबा, SIP करायची घाई नका करू. आता तुम्ही मला म्हणताल की अरे ईश्वरी, तूच हमेशा आम्हाला म्हणते की SIP लवकरात लवकर सुरू करा. हो, तर मी असं का म्हणते, चला जाणून घेऊया. तर बरेचसे लोक SIP करतात, पण त्यांच्याकडे इमर्जन्सी फंड नसल्यामुळे आपल्या SIPला त्रास होऊ शकतो. तो कसा, म्हणजे मी सांगते. जसं आता काही दिवसांपासून मार्केट जरा थोडंसं डाऊन होतं, तर माझ्या बाबांची क्लायंटनी SIP त्यांची स्टॉप केली, विड्रॉ केली, आणि यांनी त्यांच्या गोलवरती फरक पडतोय. तर मग आपल्याला इमर्जन्सी फंड पाहिजे, राईट? तर आता हा इमर्जन्सी फंड क्रिएट कसा करायचा आणि तो किती असला पाहिजे? आपलं जेवढं पण इन्कम आहे ते इन्कम पुढच्या 6 महिन्यांपर्यंत आपल्याजवळ पाहिजे. आपण त्याला इन्व्हेस्ट करू शकतो एका लिक्विड फंडमध्ये, म्हणजे त्यांनी आपल्याला त्रास नाही होणार आणि आपले SIP पण चालू राहील. आता हे नॉलेज तुमच्याकडे होतं का? नाही. यासाठी मी आहे, शरद तिथी आहे. अजून फायनान्सबद्दलच्या ट्रिक्स अँड टिप्स पाहण्यासाठी हे मला फॉलो करा आणि मला नक्कीच कनेक्ट करा. धन्यवाद.